काश्मीरच्या बडगाममध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये नाशिकचे निनाद मांडवगणे हे शहीद झाले। मोठ्या साश्रू नयनांनी त्यांना नाशिककरांनी शेवटची मानवंदना दिली। शहीद निनाद यांच्यावर एकीकडे अंत्यसंस्कार सुरू असताना दुसरीकडे मात्र नाशिकच्या महापौर हसून चक्क शहरातील एलईडी आणि ठेकेदारांसंदर्भात चर्चा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये चांगलीच खळबळ माजली। दरम्यान या व्हिडिओनंतर महापौरांवर सगळीकडून टीकेची झोड उठली आहे। एकीकडे शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर नाशिकच्या अमरधाम परिसरात अंत्यसंस्कार होत होते, तर दुसरीकडे त्याच अंत्यविधीच्या कार्यक्रमात नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी या शहीद जवानांप्रतीची संवेदना विसरून एलईडी आणि ठेकेदारांसंबंधी चर्चा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओत एकीकडे शहीद निनादवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत असताना शेजारी उभ्या असलेल्या महापौर रंजना भानसी या चक्क हसून शहरातील एलईडी बाबत चर्चा करत असताना आपल्याला दिसतायत। अत्यंत जबाबदारीच्या पदावर असताना किमान अशा भावपूर्ण वातावरणात तरी थोडं सामंजस्य दाखवून आपल्या जबाबदारीचं दर्शन महापौरांनी घडवायला हवं, अशी टीका त्यांच्यावर आता सगळीकडून होऊ लागलीय। त्यात विरोधक काही मागे नाहीयेत। अशा वेळेला नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर त्या वातावरणामध्ये हास्यविनोद करत होते, एलईडी बद्दल त्या चौकशी करत होत्या आणि इतक्या गंभीर वातावरणामध्ये महापौर सारख्या व्यक्तीने अशा पद्धतीचं वर्तन करणं हे खरं तर संतापजनक आहे। संपूर्ण नाशिककरांची मान आपल्या प्रथम नागरिकाच्या ह्या वर्तनाने लाजेनी शर्मेनी खाली गेली असेल। प्रत्येकाला एक हळहळ होती आणि अशा परिस्थितीत अशा पद्धतीचा हास्यविनोद हा निश्चितच निषेधार्थ आहे। मला माहित नाही त्यांच्यात काय गप्पा चालू होत्या, पण मला असं वाटतं की ते औचित्य योग्य नव्हतं। त्या ठिकाणी प्रत्येक जण आपल्याकडे बघत होतं आणि त्याही पलीकडे नाशिककरांच्या मनात एक वेगळं दुःख होतं। ची चेष्टा आहे की काय असं मला वाटतं। या घटनेमुळे विरोधकांच्या हातात आयतच कोलीत सापडलाय। महापौरांच्या या वर्तनाचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्यांच्यावर टीका केली। एकीकडे जवान शहीद होत असताना महापौरांना यांचं गांभीर्य नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला। नाशिककरांसाठी अत्यंत दुर्दैवी घटना मानावी लागेल, कारण ज्या शहीद जवानाने आपल्या देशासाठी स्वतःचं बलिदान दिलं, अशा जवानाच्या अंत्यविधीमध्ये नाशिकच्या प्रथम नागरिक ह्या हास्यविनोद करताना दिसत आहेत। तो व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक नाशिककराच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे। या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे। या महापौरांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मी या प्रसंगी करतो। एकीकडे संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना ज्या जिल्ह्याचे ते जवान सुपुत्र आहेत त्या जिल्ह्याच्या प्रथम नागरिकाचं अशा प्रकारचं वर्तन हे धक्कादायक तर आहेच, मात्र शहीद जवानांच्या देश सेवेबाबत आपले लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने विचार करतात हे देखील अधोरेखित करणारं आहे। चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।